मित्रांनो, द मॅजिक या पुस्तकाची समरी आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहेत, ती तुम्ही बघा। आज आपण या पुस्तकात दिलेल्या 28 दिवसाच्या जादुई कृती बघणार आहोत। या सर्व कृती तुम्ही 28 दिवस करून पहा आणि बघा तुमच्या जीवनात खूप छान चमत्कार घडेल। 28 दिवसांनंतर तुम्हाला ठराविक जे हवं आहे त्याची कृती तुम्ही रोज करून तुमचं जीवन मनाप्रमाणे घडवू शकता। आपल्या जवळ जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवं आहे ते सर्व मिळते आणि जे नको आहे ते आपल्यापासून लांब जाते। त्यामुळे या जादुई कृती करून बघा आणि स्वतः याचा अनुभव घ्या, कारण जगभरातील लाखो लोकांचे या जादुई कृतींमुळे आयुष्य बदलले आहे। चला तर मग सुरुवात करूया। पहिला दिवस, आजची कृती आहे वरदानांची मोजदाद। सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कृतज्ञता वाटणाऱ्या 10 वरदानांची यादी करा। प्रत्येक वरदानाबद्दल कृतज्ञता का वाटते त्याचे कारणही लिहा। त्यानंतर 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा। ही यादी तुम्ही लिहू शकता किंवा मनातल्या मनातही तयार करू शकता। लक्षात ठेवा, पुढचे 27 दिवस ही पहिली कृती तुम्हाला रोज करायची आहे। त्यानंतर त्या दिवसाच्या कृती करा। ही कृती करताना तुमचे हृदय कृतज्ञतेने भरून टाका। उदाहरणार्थ, माझं शरीर स्वस्थ आहे आणि माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव स्वस्थ आहे याबद्दल मी कृतज्ञ आहे, कारण स्वस्थ शरीर हीच माझी खरी संपत्ती आहे। आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे। अशा प्रकारे 10 वरदानांची यादी करा। दुसरा दिवस, आजची कृती आहे जादूचा दगड। सगळ्यात आधी आज पहिल्या दिवसाची सेम कृती करा। त्यानंतर एखादा गुळगुळीत वेगळ्या रंगाचा छानसा छोटा दगड शोधा। तुमच्या मुठीत सहज मावेल एवढ्या आकाराचा दगड घ्या। तो तुमच्या झोपायच्या जागेजवळ ठेवा। झोपण्यापूर्वी हा जादूचा दगड तुमच्या मुठीत धरा आणि आजच्या संपूर्ण दिवसभरात घडलेली सर्वात चांगली गोष्ट आठवा आणि 3 वेळा आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा। पुढील 26 दिवस या जादूच्या दगडाची कृती आणि पहिल्या दिवसाची कृती रोज करा। तिसरा दिवस, आजची कृती आहे जादूचे नातेसंबंध। आज तुमच्या अगदी जवळच्या नातेसंबंधातील 3 नात्यांची निवड करा। त्यांचे फोटो समोर धरून प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या 5 गोष्टींबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञ वाटतं ते तुमच्या वहीत लिहा। आज दिवसभर हे फोटो तुमच्यासोबत ठेवा। जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या फोटोंकडे बघून आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा। उदाहरणार्थ, आभारी आहे सागर, मला तू नेहमी हसवतोस त्याबद्दल मी कृतज्ञ आहे। चौथा दिवस, आजची कृती आहे जादुई आरोग्य। एका कागदावर किंवा कार्डवर आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे असं लिहा। हे कार्ड आज तुम्हाला वारंवार दिसेल अशा ठिकाणी ठेवा। 4 वेळा कार्डवरील वाक्य हळूहळू वाचा आणि तुम्हाला मिळालेल्या आरोग्याच्या मौल्यवान देणगीबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा। पाचवा दिवस, आजची कृती आहे जादूची धनसंपत्ती। एका ठिकाणी शांत बसा। काही क्षण तुमचं लहानपण आठवा, ज्यासाठी तुम्हाला पैसा मोजावा लागला नव्हता। अशा तुम्हाला मिळालेल्या सर्व वस्तू आठवून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा। एक नोट घ्या, तुम्हाला हवी त्या किमतीची। एक स्टिकर घ्या आणि त्यावर ठळक अक्षरात लिहा, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे। आता दिवसभर ही नोट तुमच्यासोबत ठेवा। तिच्याकडे बघून तुम्हाला आजपर्यंत मिळालेल्या विपुलतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा। 6वा दिवस, आजची कृती आहे कामाच्या ठिकाणी घडणारी जादू। आज कामावर असताना अशी कल्पना करा की एक अदृश्य व्यवस्थापक तुमच्यासोबत आहे आणि तुमच्या कामावर ज्या वेळी तुम्हाला कृतज्ञता वाटावी अशी गोष्ट सापडेल तेव्हा तो त्याची नोंद करून घेईल। एवढंच काम आहे तुमचं आज। तुमच्या कामाच्या ठिकाणी कृतज्ञता वाटेल अशा गोष्टींचा शोध घ्या आणि त्याबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा। 7वा दिवस, आजची कृती आहे नकारात्मक विचार नाकारणारी जादू। तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची वाटणारी एखादी समस्या किंवा नकारात्मक प्रसंगाची निवड करा। या नकारात्मक प्रसंगातील अशा 10 चांगल्या गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटेल। शेवटी 3 वेळा आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा। उदाहरणार्थ, समजा तुम्ही बेकार आहात, ही तुमची समस्या आहे, तर या काळात मला माझ्या कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवता येतो
याबद्दल मी कृतज्ञ आहे. या प्रकारे अशा 10 गोष्टी तुम्ही शोधू शकता. 8वा दिवस, आजची कृती आहे जादूचा घटक पदार्थ. काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी एक क्षणभर थांबा. तुम्ही काय खात आहात, पीत आहात त्याकडे नीट बघा. ते अन्न, पाणी तुमच्यापर्यंत येण्यासाठी किती लोकांचा हातभार लागला ते आठवा आणि त्याबद्दल मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. किंवा आभारी आहे हे शब्द उच्चारताना त्या अन्नावरून, पाण्यावरून तुम्ही बोटे फिरवून त्यावर सोनेरी बारीक कण फिरवू शकता. 9वा दिवस, आजची कृती आहे पैशाचे लोहचुंबक. सध्याची कोणतीही न भरलेली बिलं घ्या. त्या बिलावर पैशासाठी आभारी आहे असं लिहा. बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे असोत वा नसोत, पैसे आहेत असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. यानंतर पूर्वी भरलेली 10 बिलं घ्या आणि प्रत्येक बिलावर त्याच्या पुढच्या बाजूच्या कोपऱ्यात बिल भरले, आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा. ते बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे होते याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. 10वा दिवस, आजची कृती आहे प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण. आज तुमच्या फायद्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्यांच्या सेवा तुम्हाला पुरवल्या अशा 10 जणांची कामं आठवा. त्यांचे शक्य असेल तर प्रत्यक्ष किंवा मनातल्या मनात आभार माना आणि त्यांच्यावर जादूच्या धुलीकणांची पखरण करा. त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. उदाहरणार्थ, केरवाला रोज सकाळी केर घेऊन जातो. भाजीवाला रोज आपल्यापर्यंत भाजी आणतो. सफाई कामगार आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवतात. कामाच्या ठिकाणी लोक आपल्याला मदत करतात. अशा सर्वांचे मनापासून आभार माना. 11वा दिवस, आजची कृती आहे जादुई सकाळ. सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून जागे होता तेव्हा कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्ही डोळे उघडल्यापासून सर्व आवरून तयार होण्यासाठी ज्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श केला आणि तिचा वापर केला त्या प्रत्येक गोष्टीला मनातल्या मनात आभारी आहे असं म्हणा. 12वा दिवस, आजची कृती आहे आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. दिवसभरात कधीही एखादी शांत, जिथे एकांत मिळेल अशी जागा निवडा. मग तुमच्या आयुष्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करणाऱ्या 3 व्यक्तींची यादी करा. यादीतील प्रत्येक व्यक्तीशी ती व्यक्ती समोर आहे असं समजून बोला. एका वेळी एकाच व्यक्तीशी बोला. त्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनात कसा बदल झाला हे सांगा आणि त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. 13वा दिवस, आजची कृती आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. तुमच्या अतिमहत्त्वाच्या सर्वोत्तम अशा 10 इच्छांची यादी करा. प्रत्येक इच्छा आधीच पूर्ण झाली आहे असं समजून त्या प्रत्येक इच्छेनंतर आभारी आहे असं 3 वेळा लिहा. उदाहरणार्थ, या महिन्यात आमच्या विक्रीत दुपटीने वाढ झाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तसेच प्रत्येक इच्छा पूर्ण झाली असं चित्र बघा. यामुळे तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील. 14वा दिवस, आजची कृती आहे अनुभवा जादूचा दिवस. सकाळी उठल्यानंतर मनातल्या मनात तुम्ही दिवसभरात, संध्याकाळी आणि झोपण्यापूर्वी काय काय कामे करायची याचे नियोजन करा. प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झालं आहे असं समजून आभारी आहे असं म्हणा. कल्पना करा की दिवसाच्या शेवटी प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झालं याबद्दल तुम्ही अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहात आणि आभारी आहे असं म्हणत आहात. 15वा दिवस, आजची कृती आहे जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. तुम्हाला सुधारणा कराव्याशा वाटणाऱ्या एका बिघडलेल्या किंवा तुटलेल्या नातेसंबंधाची निवड करा. एका जागी शांत बसा आणि ज्या व्यक्तीबरोबर नातेसंबंध सुधारायचे आहेत तिच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते अशा 10 गोष्टींची लेखी यादी करा आणि कारणासह लिहा. उदाहरणार्थ, अजय, आपण जो काळ एकत्र घालवला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपला विवाह जरी टिकला नाही तरी त्यापासून मी खूप काही शिकले आणि आज माझ्यात जास्त समज आली आहे. 16वा दिवस, आजची कृती आहे आरोग्यातील जादू आणि चमत्कार. तुमच्या जीवनात ज्यावेळी तुम्ही जगातील आनंदाच्या अत्युच्च शिखरावर आहात असं तुम्हाला वाटलं होतं अशा 3 प्रसंगांची निवड करा आणि मनापासून त्या काळाबद्दल आभार माना. तुमच्या शरीरातील चांगल्या प्रकारे कार्य करीत असलेल्या 5 अवयवांबाबत विचार करा आणि प्रत्येकाचे एकानंतर एक असे आभार माना. तुमच्या शरीराच्या किंवा आरोग्याच्या ज्या एखाद्या भागात तुम्हाला सुधारणा घडवून आणायची आहे अशा एका भागाची निवड करा. तो भाग आदर्श स्थितीत आहे असं समजून आधीच त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
17वा दिवस, आजची कृती आहे जादूचा धनादेश. एक चेक घ्या, त्यावर तुम्हाला जेवढे पैसे हवेत तेवढी रक्कम टाका. त्यावर तुमचे नाव आणि आजची तारीख टाका. तुमचा जादूचा चेक तुमच्या हातात घ्या आणि ज्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला पैसे हवे आहेत ती गोष्ट तुम्ही खरेदी केली आहे असं समजा. ती गोष्ट मिळाल्याबद्दल आनंद व कृतज्ञता व्यक्त करा. हा जादूचा धनादेश तुम्हाला रोज दिसेल अशा ठिकाणी ठेवा. या चेकची रक्कम मिळाल्यावर तुम्ही पुन्हा दुसरा तिसरा चेक बनवू शकता. या प्रकारे तुम्ही या जादूच्या धनादेशची पुनरावृत्ती करू शकता. 18वा दिवस, आजची कृती आहे कामांची जादूची यादी. तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत किंवा जे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत त्याची एक यादी तयार करा. त्याला कामांची जादूची यादी असं नाव द्या. त्यापैकी 3 गोष्टींची निवड करा. प्रत्येक गोष्टीसाठी 1 मिनिट वेळ द्या. ती गोष्ट व्यवस्थितपणे घडून आली आहे अशी कल्पना करा आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. 19वा दिवस, आजची कृती आहे जादूची शतपावली. दिवसभरात कधीही कृतज्ञतापूर्वक 100 जादूची पावलं टाका. म्हणजे प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला जाणवेल अशा पद्धतीने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. एक पाऊल टाकला की आभारी आहे, दुसऱ्या पाऊल टाकला की आभारी आहे असं 100 पावलं चालेपर्यंत करा. 20वा दिवस, आजची कृती आहे हृदयस्थ जादू. तुमच्या हृदयाभोवती तुमचं मन आणि लक्ष केंद्रित करा. डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुमच्या सर्वोच्च अशा 10 तीव्र इच्छांची यादी करा. प्रत्येक इच्छा वाचून हृदयाभोवती मन एकाग्र करून हळुवारपणे आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. 21वा दिवस, आजची कृती आहे भव्य दिव्य परिणाम. तुम्हाला ज्या गोष्टींचे किंवा प्रसंगांचे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असं वाटतं अशा 3 महत्त्वाच्या गोष्टींची निवड करा. उदाहरणार्थ, नोकरीसाठी मुलाखत, कर्जासाठी अर्ज, नवीन मोबाईल घेणे इत्यादी. तुम्ही निवडलेल्या 3 गोष्टींची यादी करा आणि या गोष्टींबाबत चांगला भव्य दिव्य परिणाम घडून आल्याबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. 22वा दिवस, आजची कृती आहे अगदी तुमच्या डोळ्यांदेखत. तुम्ही तयार केलेली तुमच्या सर्वोच्च 10 इच्छांची यादी दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या बरोबर ठेवा. तुमच्या यादीतील प्रत्येक वाक्य नीट वाचा. नंतर 1 मिनिट डोळे मिटा आणि ती इच्छा पूर्ण झाल्याची कल्पना करा किंवा ते चित्र डोळ्यासमोर आणा व शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आज ही यादी तुमच्यासोबत ठेवा आणि दिवसभरात 2दा ही कृती करा. 23वा दिवस, आजची कृती आहे तुमच्या श्वासातील जादूची हवा. आज 5 वेळा थांबा आणि तुम्ही श्वासोच्छवास करत असलेल्या आल्हाददायक हवेबद्दल विचार करा. प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक 5 श्वास घ्या. श्वास घेताना आणि सोडताना हवेचा, शरीरातील हालचालींचा आनंद घ्या. 5 श्वासोच्छवास पूर्ण झाले की मी श्वासोच्छवासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेबद्दल आभारी आहे असं म्हणा. तुम्हाला मिळणाऱ्या जीवनदायी मौल्यवान हवेबद्दल खरी कृतज्ञता व्यक्त करा. 24वा दिवस, आजची कृती आहे जादूची कांडी. ज्यांच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी किंवा आनंदासाठी तुम्हाला मदत करावीशी वाटते अशा 3 व्यक्तींची निवड करा. त्या व्यक्तींचे फोटो हातात घ्या. एका वेळी एका व्यक्तीचा फोटो घ्या आणि 1 मिनिट डोळे मिटा. त्या व्यक्तीचे आरोग्य, संपत्ती किंवा आनंद तिला परत मिळाल्याची बातमी तुम्हाला कळली आहे असं चित्र डोळ्यांपुढे आणा. नंतर डोळे उघडा आणि त्या व्यक्तीला मिळालेल्या गोष्टीसाठी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. अशा रीतीने 3ही व्यक्तींवर एक एक करून जादूची कांडी फिरवा. 25वा दिवस, आजची कृती आहे जादूचे संकेत. आज अगदी जागरूक राहा आणि दिवसभरात घडणाऱ्या प्रसंगांपैकी तुमच्या भोवताली कृतज्ञता व्यक्त करण्याचे किमान 7 संकेत शोधा. उदाहरणार्थ, तुमचं योग्य वजन जेवढं असावं तेवढंच वजन असणारी व्यक्ती तुम्हाला दिसली तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून माझ्या योग्य वजनाबद्दल मी आभारी आहे असं म्हणा. 26वा दिवस, आजची कृती आहे चुकांचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा. तुमच्या आयुष्यात केलेली एक चूक निवडा. ती चूक केल्यामुळे कृतज्ञता व्यक्त करावी अशा कोणत्या 10 वरदानांचा तुम्हाला लाभ झाला त्याचा शोध घ्या आणि लिहून काढा. यासाठी स्वतःला 2 प्रश्न विचारा. या चुकीमुळे मी काय शिकले आणि या चुकीमुळे कोणत्या चांगल्या गोष्टी घडून आल्या. 27वा दिवस, आजची कृती आहे जादूचा आरसा.
आज तुम्ही जेव्हा प्रत्येक वेळी स्वतःला आरशात पाहाल तेव्हा यापूर्वी कधीही व्यक्त केली नसेल अशा अर्थपूर्ण भावनेने कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा। तुम्ही जर खरोखर धीट असाल तर आरशात बघत असताना स्वतःबद्दल कृतज्ञता वाटेल अशा 3 गोष्टी सांगा। 28वा दिवस आजची कृती आहे जादूचे स्मरण। काल घडलेल्या चांगल्या घटनांची, वरदानांची मोजदाद करताना आणि ती लिहून काढताना जादूचे स्मरण करा। काल कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या हा प्रश्न स्वतःला विचारा। काल घडलेल्या चांगल्या गोष्टींचं बारकाईने निरीक्षण करा। एक चांगली गोष्ट आठवली की मनातल्या मनात सहजपणे आभारी आहे हे शब्द उच्चारा। मित्रांनो, 28 दिवस या जादूच्या कृती तुम्ही नक्की करून बघा आणि त्याचे फायदे स्वतःच अनुभवा। तर मित्रांनो, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप 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 आभारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तुमचा हा वेळ नक्कीच सत्कारणी लागला असेल। धन्यवाद।